मस्त कुरकुरीत झालं. समोसा नाही तर आज आपण केलेले आहेत कुरकुरीत समोसा स्टिक्स, ज्या चवीला समोसासारख्या लागतात पण 8 दिवस टिकतात. तुम्हाला जर मुलांना काही खाऊ करायचं आहे, असा जास्त दिवस टिकावा असा, किंवा पार्टी आहे, मुलांना काही स्नॅक करायचं आहे, तर या समोसा स्टिक्स करा. चवीला समोसासारख्या पण रुपडं मात्र वेगळं आहे. मुलांना नक्कीच आवडेल, 8 दिवस टिकेल. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात आज आपण करणार आहोत मस्त असे 8 ते 10 दिवस टिकणारे कुरकुरीत समोसा स्टिक्स. एकदम करायला सोपे आहेत. आपला जो असा मोठा समोसा असतो तो एकदा केले की फार तर दुसऱ्या दिवशीपर्यंत आपण खाऊ शकतो, पण हे समोसा स्टिक्स एकदा करून ठेवले की छान 8 दिवस टिकतात आणि कुरकुरीत राहतात. करायला एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. रेसिपीला सुरुवात करूया. समोसे करायचे म्हणजे वर याचं आवरण करायचं आहे, तर त्यासाठीचं साहित्य बघूया. समोसा स्टिक्सचं आवरण करायचं आहे, त्यासाठी घेतलाय 2 कप मैदा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 चमचे साजूक तूप किंवा तेल घातलं तरी चालेल, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा ओवा. तर आता रेसिपीला सुरुवात करतोय. पहिल्यांदा आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे. मैदा एका भांड्यात घेतला, त्यामध्ये घालायचा आहे ओवा, चवीपुरतं मीठ, 2 चमचे साजूक तूप किंवा तुम्ही तेल घातलं तरी चालेल, प्रमाण इतकंच राहणार आहे. याला मिक्स करूया आणि मैद्याला हे तूप चांगलं चोळून लावूया. आणि हे घ्या तूप आपण याच्यामध्ये छान मळून लावून घेतलंय. आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि याला घट्ट मळायचं. सगळ्यात पहिली टीप, आता टीप ऐका बरं का समोशाच्या. सगळ्यात पहिलं पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे, पातळ करायचं नाही. तुम्ही जर पातळ केलं तर एकतर समोशाला नीट आकार देता येत नाही, मग कुठल्याही प्रकारचा समोसा करा, आकार नीट देता येत नाही. दुसरं म्हणजे तळायला वेळ जास्त घेतो समोसा आणि मग तुमचे पेशन्स संपले किंवा तुम्ही नीट तळत नाही आणि मग ते मऊ पडतात. त्यामुळे याला घट्ट ठेवायचं. आता बघा मैदा घट्ट मळलाय, पातळ केलेला नाही. याला थोडंसं तूप तेल तुम्ही जे काय वापरलंय ते लावा आणि याला कमीत कमी 15 मिनिटं, जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास भिजू द्या. तर मैदा भिजतोय तोपर्यंत आपण याचं सारण करूया. त्यासाठी साहित्य काय लागणार आहे बघूया. समोशाचं सारण करायचं आहे, त्यासाठी 4 ते 5 उकडलेले बटाटे लागतील, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर घेतली तरी चालेल, 1 मोठा चमचा भरून भाजलेली कसुरी मेथी, 2 चमचे कॉर्नफ्लोअर लागणार आहे, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. सारणाचं साहित्य बघितलं. आता एक टिप सांगते. हे बघा, हा बटाटा तुम्ही बघाल ना तर इतका छान उकडलेला आहे, अजिबात बटाट्याने पाणी जास्त ओढलेलं नाही. याचं कारण म्हणजे समोसा पराठा करताना बटाटा कसा उकडायचा, जे आपले रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती आहे. बटाट्याचे 2 काप करायचे, ते बटाटे डब्यामध्ये ठेवायचे, कुकरच्या डब्यात किंवा एखाद्या भांड्यात, आणि त्या बटाट्याच्या डब्यात अगदी थोडंसं पाणी घालायचं, इतकंच, खूप पाणी घालायचं नाही. कुकरच्या तळाशी पाणी घालायचं, डाळ भाताला लावतो तसं, आणि तो डबा ठेवून कुकरच्या शिट्ट्या करायच्या, 3-4 किंवा तुमच्या कुकरला जेवढ्या लागतात तेवढ्या. असं जर तुम्ही बटाटा उकडला ना, पाणी फार ओढणार नाही आणि तुमचं सारण पातळ होणार नाही. आणि जर तुम्ही डायरेक्ट असं खूप पाणी घालून डायरेक्ट कुकरमध्ये बटाटा लावला तर खूप पाणी ओढणार आणि मग समोसा करताना प्रॉब्लेम होणार, हो की नाही. त्यामुळं ही टीप लक्षात ठेवा. आता हा बटाटा आपल्याला घ्यायचा आहे किसून, जेणेकरून याच्यात कुठल्या गुठळ्या राहणार नाही, एकदम छान मऊ सारण तयार होईल. जेव्हा आपण समोसे करतो, प्रॉपर समोसे त्रिकोणीवाले, तेव्हा आपल्याला याला असं हाताने मॅश केलं तरी चालतं, पण याला आपल्याला किसून घ्यायचं आहे. आता बटाटा किसून घेतला, यामध्ये आपण सगळं साहित्य घालूया. सगळे मसाले घालायचे, हळद, मिरची पावडर, धणेपूड, जिरेपूड, गरम मसाला पावडर, चाट मसाला, कसुरी मेथी घालायची. ही मी भाजून घेतली जेणेकरून ती कुरकुरीत होते. त्याचबरोबर घालूया थोडीशी कोथिंबीर आणि कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळं काय होतं, आपलं मिश्रण असं जास्त ओलसर राहत नाही आणि त्यामुळं ते स्टिक्स तळल्यानंतर छान खुटखुटीत होतात आणि जास्त टिकतात. आता हे सगळं या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. कणिक कशी मळून घेतो तसं याला चांगलं मिक्स करायचं. आपण हे सगळं मिसळून घेतलं, पण जेव्हा हात धुताना आपण थोडं चाखून बघतो ना, सवय असते आपल्याला, त्यावेळी मला कळलं की मीठच नाही घातलं, त्यामुळं मीठ घालूया चवीपुरतं. अंदाजे पाऊण टीस्पून मीठ घातलं. आता पुन्हा मिक्स करायचं.
आपलं मिश्रण मीठ घालून परत मिसळून घेतलं. आता मैद्याकडे वळूया. मैदा छान भिजलाय, हे बघा. मैदा पुन्हा एकदा चांगला मळायचा. तर हे बघा, मैदा आपण छान मळून घेतला. आता याचे आपण चपातीला करतो ना तेवढे गोळे करायचे. तुमचा पोळपाट जितका लहान मोठा ना तितका आपल्याला याला चपातीपेक्षा किंचित जाड लाटून घ्यायचे. झाकून ठेवूया. याला लाटूया. लाटताना काही लावण्याची गरज नाही. अगदीच वाटलं तर थोडा मैदा लावू शकता, पण पातळ केलं ना तरच मैदा लावावा लागेल. घट्ट असेल तर काहीही न लावता तुम्ही याला छान लाटू शकाल. तर हे बघा, याला आपण असं लाटून घेतलंय. आता आपल्याला काय करायचंय, हे जे मिश्रण घेतलं ते आपल्याला या पोळीवर अर्ध पसरायचं. कडेला थोडी जागा सोडायची. या स्टिक्स तुम्हाला जर समजा घरामध्ये बर्थडे आहे, मुलं येणार आहेत, काहीतरी स्नॅक करायचे, 2 दिवस आधी करून ठेवलं तरी चालतं. फक्त तळताना काळजी घ्यायची, व्यवस्थित तळायचं. तर हे बघा, याला आपण असं पातळ पसरवलं. याला आपण पसरवलं. आता कडेने पाण्याचं बोट फिरवायचं. हे मी मैद्याचं करते, तुम्हाला गव्हाच्या पिठाचं पण करता येईल बरं का. आता ही पोळी उचलायची, याच्यावर झाकायची, अशी कडेने बंद करायचं. करंजी करतो तसं चांगलं असं पसरवायचं आणि बंद करायचं. आणि सुरीने याच्या स्टिक्स कापून घ्यायच्या, अशा. हे दिसतंय तुम्हाला? या प्रकारे पातळ पातळ स्टिक्स कापायच्या. असं सुरी नसेल तर तुम्ही असं पिझ्झा कटरनी वगैरे पण करू शकता. याने जास्त सोपं जातं. तुम्हाला वाटलं इकडे जास्तच मैदा राहिला आहे एखाद्या स्टिकला, तर तो कापून काढायचा. आणि याला आपण फक्त असं थोडं ट्विस्ट करूया, म्हणजे याला छान थोडा आकार येईल. नाही केलं तरी चालेल, या प्रकारे. तर आपण या स्टिक्स एका ताटामध्ये काढूया आणि बाकीचे सगळा मैदा आणि सारण वापरून अशा स्टिक्स करूया. तर यातल्या अर्ध्या स्टिक्स मी करून घेतल्यात. अर्धा मैदा आणि अर्ध मिश्रण मी ठेवून दिले, परत करणार आहे. आता या आधी तळून घेऊया. तुम्हाला पाहिजे तर सगळ्या एका वेळी करा आणि तळायला घ्या. आता तेल नीट तापायला पाहिजे. आपण इथं आधीच तेल गरम करायला ठेवलंय. हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध आहे, पारंपरिक आहे, ज्यामध्ये पण केमिकल्स वापरत नाही, जे आरोग्यासाठी आयुर्वेदामध्ये चांगलं सांगितलंय. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल कसं तापलंय बघूया. थोडासा गोळा टाकूया. हे बघा, बबल्स येऊन अगदी 1 सेकंदाभरात वर आला, याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलेलं आहे. समोसा असेल तर यापेक्षा कमी गरम तेल पाहिजे, पण आता स्टिक्स आहेत, अगदी पातळ पातळ आहेत, त्यामुळे अगदी खूप जास्त हलकं तेल तापण्याची गरज नाही. या स्टिक्स तेलामध्ये सोडू. एका वेळी एक 5 ते 6 स्टिक्स सोडायच्या, किंवा मावतील एवढ्या, जेवढी कढई तसं. काही छोट्या छोट्या सोडू कढईच्या. आता सुरुवातीला साधारण एक अर्धा मिनिट याला धक्का लावायचा नाही, थोडा आकार धरू द्या, मग याला गोल गोल फिरवून तळून घ्या. साधारण अर्धा 1 मिनिटाने बघा, या आपोआप अशा वर आल्यात आणि थोड्याशा अशा कडक लागतात. मंद आचेवर छान तळून घ्यायच्या. बघा ना किती मस्त दिसतात. छान आलं ना हे. पांढरे म्हणून अजून छान दिसतंय. थोडंसं असं तांबूस रंगावर तळून घेऊया. पण गॅस कमीच ठेवायचा, कुठेही वाढवायचा नाही, नाहीतर मग त्या मऊ पडणार आणि मग म्हणणार काय अगं ताई तू म्हणालीस आणि लगेच मऊ पडल्या. टिप्स फॉलो करा. आणि हे बघा, 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर मी याला तळलंय. किती मस्त दिसतंय ना. छान खुटखुटीत तळलं गेलंय. असंच कुरकुरीत ठेवायचं बरं का, म्हणजे मग हे जास्त टिकतं, मऊ पडत नाही. काढून घेऊया. आवाज बघायचा आहे असं. आणि बाकीच्या स्टिक्स पण अशाच तळूया. तर अशा प्रकारे आज आपण इथं समोसा न करता अशा समोशाच्या स्टिक्स केल्या, ज्या तुम्ही अशाच मुलांना कधीतरी काहीतरी खाऊ वाटलं तर घरी करून ठेवू शकता. आणि एकदा करून ठेवल्या, पूर्ण गार करा आणि मग डब्यामध्ये भरून ठेवल्या की मस्त 8 दिवस टिकतात. पण 8 दिवसाच्या आतच संपवा, कारण बटाटा वगैरे वापरलाय त्यामुळं. आणि दुसरं म्हणजे इथं मी मैदा वापरून केलंय. अगदी याच प्रकारे याच प्रमाणात तुम्ही गव्हाचं पीठ वापरून केलं तरीसुद्धा चालणार आहे. तर एकदा करून बघा. फक्त इथं सांगितलेल्या टिप्स वापरा, म्हणजे मग त्या स्टिक्स अगदी छान तळल्या जातील, कुरकुरीत होतील आणि शेवटपर्यंत तशाच राहतील. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.